नमस्कार, प्रिया क्रिएशनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। येणाऱ्या गुढीपाडव्यासाठी सुंदर असं शाही मस्तानी पद्धतीचं गुढी वस्त्र हे मी तयार केलेलं आहे आणि हे कसं तयार करायचं ह्याचं अगदी सोप्या पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग सांगितलेलं आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। तर हे गुढी वस्त्र मी साडीपासून बनवलेलं आहे। तर इथे मी साडीचा कपडा कापून घेतलेला आहे 2 मीटर एवढा। तर तुम्ही कपड्याचं जे माप आहे ते कमी जास्त सुद्धा करू शकता। जेवढा घेर जास्त हवा असेल त्याप्रमाणे तुम्ही कापड घेऊ शकता। मी इथे 2 मीटर घेतलेला आहे। हे 2 मीटर कापड हंतरून घेतल्यानंतर बघू शकता इथे मी एक मार्किंग करून घेतलेलं आहे। एका बाजूला 9 इंच आणि त्याची दुसरी जी बाजू आहे तिथे मार्किंग केलेलं आहे 30 इंच। तर हे बघू शकता इथे दाखवलंय त्याप्रमाणे आणि हे क्रॉस मध्ये असं जोडून घ्यायचं आहे। तर बघू शकता इथे ही जी बाजू आहे तिथे मी 30 इंचाचं मार्किंग केलंय खालून काठाच्या बाजूने। तर हा क्रॉस मध्ये असा पॉइंट जोडून घेतलाय आणि त्याचं कटिंग करून घेतलंय। तर कटिंग केल्यावर बघू शकता इथे जास्त लक्षात येईल। तर एक बाजू घेतलेली आहे 30 इंचाची आणि दुसरी बाजू घेतलेली आहे 9 इंचाची आणि 2 मीटर लांबीचा हा कपडा आहे। तर असं हे कटिंग करून आपल्याला मेन फॅब्रिकचं पीस घ्यायचं आहे। हे कटिंग करून झाल्यानंतर ज्या दोन बाजू आहेत त्याच्या तर त्याला डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचे। हे बघू शकता इथे मी करून घेतले। डबल फोल्ड करायचे आणि स्टिच करायचे। असंच दुसऱ्या बाजूला सुद्धा करून घ्यायचं आहे। आता वरच्या बाजूने जी तिरकी बाजू कट केलेली होती मी तर त्याच्यावर संपूर्ण तिरक्या बाजूवर 7-7 इंचाचं अंतर सोडून मार्किंग करून घ्यायचे। इथे बघू शकता इथे दाखवले त्याप्रमाणे हे मार्किंग केल्यामुळे आपली प्लीट्स जे आहेत ते एकसारखेच येतील व्यवस्थित। तर बघू शकता इथे मी असं मार्किंग करून घेतलं। आता ते मार्किंग जे आहे तर ते पकडूनच आपल्याला इथे प्लीट्स घालून घ्यायचे आहेत। तर बघू शकता इथे मी दाखवलंय त्याप्रमाणे ह्या प्लीट्स घालायच्या आहेत आणि वरच्या बाजूने आपला कपडा जो आहे तो क्रॉस आहे त्याच्यामुळे तो वरच्या बाजूने एकसारखाच आला पाहिजे अशा पद्धतीने ठेवायचा आहे। तो एकसारखा जर आपण ठेवला तर खाली प्लीट्स आपल्या छान झिगझॅग मध्ये तयार होतात। प्लीट्स हाताने अशा व्यवस्थित एकसारख्या करून घ्यायच्या आहेत आणि आपण मार्किंग केलेलं आहे त्याच्यामुळे प्लीट्स घालायला आपल्याला एकदम सोपं जातं। तर बघू शकता मी हे अशा प्रकारे ह्या प्लीट्स घालून घेतलेल्या आहेत व्यवस्थित आणि ह्याला आता पिन लावून वरच्या बाजूने घ्यायचे आहे। तर हा जो काट आहे तो अशा प्रकारे इथे फोल्ड करून घ्यायचा आहे। हा वरच्या बाजूने फोल्ड करायचा आहे त्याच्यामुळे त्याचा लुक खूप सुंदर येईल बघू शकता। आणि हा जो एक्स्ट्राचा त्रिकोण दिसतोय तो आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे। तर हे अशा प्रकारे मी इथे सेट करून घेतलं आणि याला एक पिन लावून घेतली। तर बघू शकता किती छान अशा प्लीट्स आपल्या आलेल्या आहेत सर्व। वरच्या बाजूला एकसारखी लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि त्याच्यावर एक शिलाई करून घ्यायची आणि त्याच्याच वरती थोडंसं एक पेरचं मार्जिन ठेवून दुसरी एक शिलाई करून घ्यायची आहे। तर इथे मी शिलाई करून घेतलेली आहे। वरती शिलाई झाल्यानंतर हा वरचा जो भाग आहे तो मोजून घ्यायचा आहे। तर माझा इथे 4.5 इंच आलेला आहे। आता 2 फॅब्रिकचे पीस घेतलेत पदराच्या बाजूचे इथे कटिंग करून। तर 4.5 इंच आपला गुढीचा तो वरचा भाग आलेला आहे तर 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे। 5.5 इंच रुंदीचं असं हे कापड घेतलंय। काठाची बाजू घेतलेली आहे आणि ह्याची उंची घ्यायची आहे 4.5 इंच। तर जिथे गुढीच्या खालचं जे घेर आहे त्याच्यात शिलाई जी मारलेली आहे त्याच्यावरच हा जो स्क्वेअर पीस आहे तो सरळ ठेवला आणि इथे एक शिलाई करून घेतली आणि त्याच्यावरती थोडं वरच्या बाजूने एक पेरचं मार्जिन ठेवून अजून एक शिलाई करून घेतली त्यामुळे ते छान सिक्युअर होऊन जाईल। इथे आता शिलाई करून घेतलेली आहे। आता नॉट घेतलेले आहेत 2 11 इंचाची एक अशा 2 नॉट घेतल्यात आणि त्या नॉट आपल्याला इथे लावून घ्यायचे। वरती अर्धा इंच मार्जिन सोडून द्यायचे आणि मग इथे नॉट अशा लावून घ्यायच्यात। इथे मी नॉट लावून घेतलेले आहेत। आता याच्यावर हा जो दुसरा पीस आहे तो उलटा ठेवायचा आहे आणि त्याच्या ज्या 3 बाजू आहेत तिथे डबल शिलाई करून घ्यायची आहे आणि जे नॉट आहे त्याला सुद्धा छोटे लटकन करून घ्यायचे आहेत। इथे बघू शकता मी हे लटकन सुद्धा नॉटला करून घेतलेले आहेत। ते पलटी करून घेतले आणि जो वरचा पॉकेटचा भाग आहे तो सुद्धा सरळ करून घेतला। तर बघू शकता हे अशा प्रकारे दिसेल
मागे पॉकेट असल्यामुळे आपल्याला ते गुढीच्या काठीमध्ये घालण्यासाठी अगदी सोपं होईल आणि अगदी कमी वेळामध्ये गुढीला छान आपल्याला सजवता येईल। तर खूप सुंदर असं हे शाही मस्तानी पद्धतीचं गुढीचं वस्त्र तयार झालेलं आहे। तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ तुम्हाला जरा जरी हेल्पफुल वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करून असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल बटन देखील प्रेस करा। याच्या आधीसुद्धा प्रिया क्रिएशन या चॅनलवर भरपूर व्हिडिओ अपलोड आहेत, तर ते सुद्धा तुम्ही चॅनलला व्हिजिट करून बघू शकता। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।